ओके, सो आता आपण पुढचा पार्ट पाहू. द मॅग्निट्यूड स्केल ऑफ अ स्टार. ओके, मॅग्निट्यूड of star, magnitude scale of stars or astronomical object, not necessary stars, फक्त stars नाही तर बाकीच्या astronomical object ला सुद्धा आपण हे वापरतो. ओके, तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की कुठलाही जर तुम्ही स्टार पाहिला त्यावेळेस तुम्हाला काय लक्षात येईल. कन्सिडर करा, एक आपण सिनारिओ घेऊ या ठिकाणी. ओके, सो दिस इज द इमेज ऑफ एक नाईट स्कायचं जर तुम्ही इमेज पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी काय काय दिसेल की सगळे तारे सारखे दिसत नाही आहेत. काही तारे खूप फेंट आहेत. या ठिकाणी बघू शकता, सम स्टार्स आर व्हेरी फेंट अँड सम स्टार्स आर व्हेरी ब्राईट. ओके, तर त्यांच्या ब्राईटनेस मध्ये, ल्युमिनॉसिटी मध्ये किंवा त्यांच्या मॅग्निट्यूड मध्ये फरक आहे. ब्राईटनेसच्या मॅग्निट्यूड मध्ये फरक आहे. ओके, व्हॉट इज मेन डिफरन्स बिटवीन स्टार्स? वन इज brightness. How bright is a star? So different stars have different brightness. We are observing this from Earth. आपण अर्थ मधून हे ऑब्झर्व करतो आणि वेगळ्या स्टार्सला वेगळा ब्राईटनेस आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिसतो. दुसरा पार्ट काय आहे की यू कॅन सी कलर्स. हा पार्ट आपण नंतर पाहू. आपण फक्त सध्या मॅग्निट्यूड स्केल हा फक्त ब्राईटनेसच्या बाबतीतच आपण पाहणार आहोत. तर काही स्टार्स ब्ल्यूइश कलरचे दिसत आहेत, काही व्हाईट कलरचे आहेत, काही येलो कलरचे आहेत, काही रेड कलरचे आहेत. अँड सो एव्हरी स्टार हॅव डिफरंट कलर. सो वी क्लासिफाय देम अकॉर्डिंग टू देअर ब्राईटनेस अँड कलर अँड सो. ओके, तर ब्राईटनेसला येतं आता मॅग्निट्यूड मध्ये आपण मेजर करतो. मॅग्निट्यूड स्केल हे खूप स्टँडर्ड स्केल आहे फिजिक्स मध्ये, ऍस्ट्रॉनॉमी मध्ये. स्टार्सची एक प्रॉपर्टी ती किती ब्राईट आहे हे पाहण्याची. सर्वात प्रथम आपण सगळे तारे जे आहेत ते कुठे पाहतोय? अर्थ वरून पाहतो. ओके, आणि अर्थ वरून पाहतो याचा अर्थ काय आहे की आपण आपण असं पाहतो. आणि मॅग्निट्यूड स्केल हा दोन प्रकारे आपण त्याला डिवाइड करतो. वन इज कॉल्ड ॲज नंबर वन इज apparent magnitude and the second one is absolute magnitude. Spelling थोडीशी. ओके, apparent magnitude आपण स्मॉल m नी दाखवतो, तर absolute magnitude आपण कॅपिटल m नी दाखवतो. ओके, तर ही कन्सेप्ट कशी आली ऍस्ट्रॉनॉमी मध्ये? तर हिपार्कस नावाचा एक सायंटिस्ट होऊन गेला, हिपार्कस. त्यांनी त्याच्या नेकेड आईनी, त्यावेळेस टेलिस्कोपचा शोध लागला नव्हता, साधारण इसवी सन पूर्व 150 150 बिफोर क्राइस्ट, येशू ख्रिस्ताच्या 150 वर्ष अगोदर ह्या शास्त्रज्ञांनी एक मॅग्निट्यूड स्केल प्रोफाउंड केली, त्याचं फाउंडेशन केलं. या सायंटिस्टचं नाव आहे हिपार्कस. इसवी सन पूर्व 150. नेकेड आईजनी, ही टेलिस्कोप नाही बरं का, ही जस्ट हॉलो स्पियर आहे. ओके, हॉलो स्पियर. आणि या ठिकाणी वेगवेगळे अँगल मेजर करण्याच्या हे आस्ट एक्सटेंटचा एक फॉर्म आहे. आणि किती अँगलला कोणता स्टार आहे ह्याचा तो मॅप कॉन्स्टलेशन स्पियरवर काढण्यासाठी यूज करणारी ही मेथड या ठिकाणी आपण बघू शकतो. तर हिपार्कसने काय सांगितलं की एक मॅग्निट्यूड स्केल या ठिकाणी त्यांनी डिझाईन केली आणि ॲब्सोल्युटली त्यांनी अर्थ वरूनच पाहिलं, त्याच्यामुळे तो ॲपरंट मॅग्निट्यूड बाबतीतच आपण बोलतोय. ॲब्सोल्यूट मॅग्निट्यूड म्हणजे ट्रू ब्राईटनेस ऑफ दॅट स्टार. हाऊ ट्रू ब्राईट इज दॅट स्टार?
ऍपरंट मॅग्निट्यूड म्हणजे अर्थवरून आपल्याला तो किती ब्राईट दिसतो. आता हा स्टार ब्राईट दिसतोय, हा स्टार फेंट दिसतोय, याचा अर्थ हा स्टार कदाचित आपल्याला जवळ असल्यामुळे आपल्याला ब्राईट दिसतोय, हा स्टार आपल्यापासून लांब असल्यामुळे आपल्याला तो डल दिसतोय. पण अर्थवरून काय दिसते, किती ब्राईट दिसते, दॅट इज ऍपरंट मॅग्निट्यूड. आणि हिपार्कसने ती स्केल केली. आणि ती स्केल कशी आहे, द ब्राईटेस्ट स्टार दॅट ही कॅन सी बाय हिज नेकेड आईज, त्याच्या साध्या डोळ्यांनी त्याला सगळ्यात ब्राईट जो स्टार दिसला त्याला त्यांनी 1 म्हटलं. आणि त्याच्या डोळ्यांनी सगळ्यात जो फेंट तारा त्याला जो दिसला त्याला त्यांनी मॅग्निट्यूड 6 चा म्हणजे मॅग्निट्यूड 6 चा स्टार म्हटला. ओके. आणि मध्ये मग त्याच्याहून थोडासा कमी ब्राईट 2, त्याच्याहून थोडा कमी ब्राईट 3, त्याच्याहून कमी ब्राईट 4 आणि मग 5. तो अशी मॅग्निट्यूडची स्केल त्यांनी बनवलेली आहे हिपार्कसने. 1 इज द ब्राईटेस्ट. तर ही स्केल कशी आहे, ब्राईट स्टार इकडे आणि डीम स्टार या साईडला, डीम स्टार, फेंट स्टार. पण ओव्हर पिरियड ऑफ टाइम गॅलिलिओनी टेलिस्कोपचा शोध लावला आणि त्याच्यानंतर आपल्याला खूप लांबचे सुद्धा तारे दिसायला लागले आणि खूप डीम सुद्धा तारे दिसायला लागले. त्याच्यामुळे ती स्केल पुढे अजून पुढे गेली, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 अँड सो ऑन. साधारण आपण 57 या +57च्या स्केलचे आपण बघू शकतो. आणि ज्यांची ब्राईटनेस खूप जास्त आहे त्याला आपण 0, -1, -2, मायनस अँड सो ऑन. जेवढा कमी आकडा तेवढा तो ब्राईट आणि जेवढा जास्त आकडा तेवढा तो डीम स्टार आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. as the true brightness of a star is heavily depend upon the distance, but the apparent magnitude is on this scale m1 2 3 4 and so on. साधारण 19व्या शतकात शास्त्रज्ञांनी एक थ्योरी प्रोफाउंड केलेली आहे जी या ठिकाणी खूप महत्वाची आहे. आणि ती काय आहे की जे मानवाचे डोळे आहेत ते लॉगरिथमिक ऑर्डर मध्ये पाहतात असं त्यांचं म्हणणं होतं. ओके. आणि त्यानंतर त्यांनी असं प्रेडिक्ट केलं किंवा असं प्रोफाउंड केलं किंवा अशी थ्योरी मांडली की एक हा तारा जो आपल्याला दिसतो सगळ्यात ब्राईट आणि 6 हा तारा सगळ्यात डीम जो आपल्या डोळ्याला दिसतो, त्यांच्या ब्राईटनेस मध्ये खरं तर 100 पटीचा फरक आहे. म्हणजे इफ m1 is 1 आणि if it is 6, then one star is 100 time more brighter than m6 star. मग याचाच अर्थ असा की m1 मधून नंतर m2 ला जर आपण गेलो, 3 ला जर गेलो, 4 ला जर गेलो, 5 ला गेलो आणि 6 ला गेलो, असं जर आपण जात असतो तर या प्रत्येक दोघांमधल्या ब्राईटनेस मधला फरक हा साधारण 100 to the power of 1/5 असतो. कारण 5 तुकडे होतात आणि पहिल्या आणि शेवटच्या स्केल मधल्या ताऱ्याच्या ब्राईटनेस मध्ये 100 पटीचा फरक आहे. सो इट कॅन बी रिटन लाईक दिस. सो the next multiplication factor is 2.51 to type more brighter, less brighter than the second one, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर ओव्हर पिरियड ऑफ टाइम आपण जर पाहिलं तर सगळ्यात डिमेस्ट आपण तारा जो बघू शकतो किंवा गॅलेक्सी जे बघू शकतो युजिंग व्हेरी गुड टेलिस्कोप सच एज हबल टेलिस्कोप, तर त्याची आपल्याला m is equals to 57, अत्यंत दूरचा आणि फेंट गॅलेक्सी किंवा स्टार आपण एवढा m57 म्हणजे ही स्केल खूप पुढे गेली, खूप डिम आपण टेलिस्कोपचा वापर करून पाहू शकतो, खूप चांगल्या क्वालिटीच्या टेलिस्कोपचा. ओके. आणि m इज इक्वल्स टू -26.83 म्हणजे खूप ब्राईट झाला हा पार्ट. तर हा ब्राईटनेस आहे, दिस इज apparent brightness of or apparent magnitude of our sun. सनची apparent magnitude किती आहे, -26.83. आणि जो आकाशात खूप स्पष्ट तारा दिसतो, सगळ्यात जास्त ब्राईट तारा दिसतो, तो म्हणजे सिरियस. तर ही सिरियस ताऱ्याची apparent magnitude, खूप सुंदर तारा, व्याध तारा सुद्धा म्हणतात त्याला, व्याध तारा. आणि दुसरं m इज इक्वल्स टू -4.9, हा काय आहे, व्हीनस प्लॅनेट, शुक्र तारा, शुक्र ग्रह. ह्याचा ब्राईटनेस किती असतो, -4.9 म्हणजे खूप ब्राईट आहे. मायनस म्हणजे मोर ब्राईट आणि प्लस म्हणजे लेस ब्राईट. ओके. आणि
अँड्रोमेडा गॅलेक्सी फेंट दिसते, चांगल्या टेलिस्कोपने ती दिसते, बट इट्स व्हेरी फेंट आणि त्याचा ब्राईटनेस आहे 3.44. इट इज अ ब्राईट ॲपरंट मॅग्निट्यूड ऑफ अँड्रोमेडा गॅलेक्सी. अँड्रोमेडा गॅलेक्सी. प्लुटो हा सगळ्यात शेवटचा ग्रह पूर्वी मानला जायचा, त्याला आता डॉर्फ प्लॅनेट बटू ग्रहामध्ये तो आता मोडतोय. त्याचा ॲपरंट मॅग्निट्यूड फ्रॉम अर्थ इज 13.65, खूप फेंट. तर तुम्हाला कळालं की हाऊ दिस ॲपरंट मॅग्निट्यूड अँड ॲपरंट मॅग्निट्यूड स्केल वर्क्स. आता आपण पुढचा पार्ट पाहू, ॲब्सोल्यूट मॅग्निट्यूड. नेक्स्ट पार्ट या ठिकाणी आपण पाहणार आहोत, ॲब्सोल्यूट मॅग्निट्यूड म्हणजे ट्रू मॅग्निट्यूड. ॲब्सोल्यूट सो व्हॉट इज ॲब्सोल्यूट मॅग्निट्यूड? खूप महत्वाची कन्सेप्ट आहे, खूप जास्त महत्वाची कन्सेप्ट आहे. त्याची आपल्याला डेफिनेशन, प्रॉपर डेफिनेशन. द ॲब्सोल्यूट मॅग्निट्यूड कॅपिटल एम इज magnitude of an astronomical object if that object is placed at 10 parsec distance from the observer. तर मी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं थोडा पूर्वी, की हे जर स्टार आपण बॅकयार्ड मध्ये पाहिले तर आपल्याला असे दिसतात की हा खूप ब्राईट दिसतोय, हा खूप फेंट दिसतोय, हा ब्राईट दिसतोय, हा फेंट दिसतोय. हे असं का दिसतं? बऱ्याच वेळेस त्यांची ट्रू ब्राईटनेस म्हणजे ॲब्सोल्यूट मॅग्निट्यूड जास्त असते. ट्रू ब्राईटनेस म्हणजे ॲब्सोल्यूट मॅग्निट्यूड जास्त असते, पण ते पृथ्वीपासून खूप लांब असल्यामुळे ते आपल्याला फेंट दिसतात. ल्युमिनोसिटी त्यांची कमी होते इनव्हर्स स्क्वेअर लॉमुळे. जसं चंद्र आणि सूर्य आपल्याला खूप ब्राईट दिसतो, पण खूप लांब आहे तरी सुद्धा ब्राईट दिसतो, कारण त्याची ॲब्सोल्यूट मॅग्निट्यूड जास्त आहे. तर या ठिकाणी काय आहे की द डिस्टन्स ऑल्सो मॅटर. सो काहीतरी ट्रू ब्राईटनेस कशी मेजर करायची, तर ॲस्ट्रॉनॉमरनी एक डेफिनेशन बनवली. काय करायचं की या ठिकाणी जो ऑब्जेक्ट आहे ज्याची आपल्याला ॲब्सोल्यूट मॅग्निट्यूड काढायचे, कन्सिडर करा हा स्टार आहे, त्याच्या बरोबर 10 पार्सेक लांब जाऊन उभं राहायचं ऑब्झर्व्हरनी. म्हणजे थिओरॉटिकल आहे बरं का, ते 10 पार्सेक एवढ्या डिस्टन्सला जाऊन त्या ऑब्झर्व्हरनी उभं राहायचं. त्यावेळेस जी त्याला मॅग्निट्यूड दिसेल, त्यावेळेस जी यम दिसेल ती असेल कॅपिटल यम. त्यावेळेस जी मॅग्निट्यूड त्याला दिसेल दॅट इज मॅग्निट्यूड इज नाव ॲब्सोल्यूट मॅग्निट्यूड if the observer is 10 parsec away from that astronomical object. Okay. So astronomical object ची capital M is intrinsic property. ही त्याची खूप महत्वाची प्रॉपर्टी. इंट्रिन्सिक प्रॉपर्टी म्हणजे इट इज इंडिपेंडेंट ऑफ ऑब्झर्वर. प्रत्येक एका ताऱ्याची ती स्वतःची एक फंडामेंटल प्रॉपर्टी आहे की ह्याची ॲब्सोल्यूट मॅग्निट्यूड काय, ह्याची ॲब्सोल्यूट मॅग्निट्यूड काय, ह्याची ॲब्सोल्यूट मॅग्निट्यूड ती त्याची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे. ओके, सो खूप महत्वाची आहे ती प्रॉपर्टी. आणि आपल्याला यावरून असं कळतं की आपण जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं कळतं कॅपिटल एम हे -7.2 आहे. कुणाचा? डेनाब नावाचा ताऱ्याचा, डेनाब स्टार. हा खूप ब्राईट झाला. ओके. बिटलग्यूसी ओरियन नेब्युला ओरियन कॉन्स्टेलेशन मध्ये बिटलग्यूसी हा नावाचा तारा आहे. त्याची पण ॲब्सोल्यूट मॅग्निट्यूड ही जास्त आहे, -7.2. खूप ब्राईट आहे तो, त्याची ॲब्सोल्यूट मॅग्निट्यूड. जर तुम्ही 10 पार्सेक अंतरावर उभं राहिला तर तुम्हाला तो प्रखर दिसेल. दुसरा आहे -8.1. हा कोणता तारा आहे? हा रिगल नावाचा तारा आहे, खूप ब्राईट आहे. ओके. त्याच्यानंतर यम आहे
1.4 हा आहे सिरियस. सिरियस खरं तर ब्राइटेस्ट स्टार इन आवर नाईट स्काय. सगळ्यात ब्राईट तारा कोणता आहे आपल्या नाईट स्काय मध्ये, रात्रीच्या ताऱ्या, तर तो आहे सिरियस. पण त्याची खरी ब्राईटनेस कमी आहे. तो आपल्या खूप जवळ असल्यामुळे आपल्याला तो खूप ब्राईट दिसतो. खरं तर त्याची ऍब्सोल्यूट मॅग्निट्यूड बऱ्यापैकी कमी आहे, 1.4, नॉट दॅट ब्राईट. आणि m इज इक्वल्स टू 4.8 ही कुणाची माहिती का, सनची आहे. सन पासून जर तुम्ही 10 पारसेक अंतरावर लांब उभे राहिला तर तुम्हाला हार्डली एका ताऱ्यासारखा असा एवढा फेंट काहीतरी आपल्याला सूर्य दिसेल. 10 पारसेक लांब जर आपण राहिलो तर अगदी छोटासा असा बारीकसा फेंट तारा आपल्याला सन दिसेल. सन हा फार काही ब्राईट नाही. आणि m इज इक्वल्स टू -9.3 हा सुपरनोवा टाईप 1, टाईप ए, टाईप 1A सुपरनोवा. जेव्हा चंद्रशेखर लिमिट क्रॉस करतो व्हाईट डॉर्फ स्टार, जेव्हा त्याचा महास्फोट होतो, महास्फोट नाही, जो सुपरनोवा होतो, स्फोट होतो, तर तो स्फोट हा -19.3 एवढा ब्राईटचा असतो, अत्यंत प्रखर असतो. ओके, ओके. त्या ठिकाणी आपण काही महत्वाचे तारे पाहू. तर हा आपला सन आहे. ओके, तर आपल्याला पाहायचंय की देनाब हा स्टार. ओके, देनाब हा तारा सूर्याच्या साधारण कसा आहे, तर तुम्ही बघू शकता सूर्य खूप छोटा आहे याच्या समोर. इट्स अ व्हेरी बिग स्टार, दिस देनाब स्टार. ओके, आणि त्याचा ब्राईटनेस, ट्रू ब्राईटनेस, दॅट इज कॅपिटल एम ॲब्सोल्यूट मॅग्निट्यूड, या आहे -7.2. तुम्ही बघितलं असेल कारण खूप ब्राईट आहे हा. ओके, दुसरा तारा आता आपण पाहू, बेटलग्यूसे. बेटलग्यूसे हा तारा प्रचंड मोठा आहे, त्याच्यामुळे त्याचं ब्राईटनेस खूप जास्त आहे. हा रेड कलरचा तारा आहे. तुम्ही बघितलं असेल की आपला सूर्य अगदी छोटा दिसतोय त्याच्यासमोर, दिसतोय का नाही, हा आपला सूर्य आहे. आणि दिस इज बेटलग्यूसे, प्रचंड 11 मोठा हा तारा आहे, तो ओरियन कॉन्स्टिलेशन मध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरा एक तारा, आणि त्याचा ब्राईटनेस किती आहे, -7.1. आता दुसरा एक खूप ब्राईट तारा आहे, त्याचं नाव आहे रिगल. रिगल, आणि रिगल जर आपण इथे ठेवला तर आपल्याला असं कळेल की, सॉरी, रिगल हा तारा खूप मोठा आहे आपल्या सूर्यापेक्षा आणि खूप ब्राईट आहे. त्याचं ट्रू ब्राईटनेस, दॅट इज कॅपिटल एम, इज -8.1. ओके, नेक्स्ट पार्ट आपण पाहू, म्हणजे डिस्टन्स मॉड्युलस. आपण पाहिलं की एखादा तारा जर आपल्यापासून किती लांब आहे त्याचा कॅपिटल डी जर काढायचा असेल तर पॅरलॅक्स अँगलचा वापर करून आपण ते करू शकतो. पण जवळची तारे, जी लांबची तारे आहेत, ज्या लांबच्या गॅलेक्सीज आहेत, त्याचं अंतर आपण नाही काढू शकत त्याप्रमाणे. ओके, तर आपण ते गेस करू शकतो अंतर. ते गेस कसं करू शकतो, इफ वी फाइंड स्मॉल एम, टेलिस्कोपचा वापर करून आपण, सीसीडी कॅमेराचा वापर करून आपण स्मॉल एम, दॅट इज ॲपरंट मॅग्निट्यूड अर्थवर किती आहे त्या ताऱ्याची, ही जर आपण फाइंड केली आणि कॅपिटल एम जर आपण गेस केला तर आपण तो ताऱ्यापासून आपण किती लांब आहोत हे आपण फाइंड करू शकतो. हा गेस करायचा, कॅपिटल एम ॲब्सोल्यूट मॅग्निट्यूड त्याची किती असेल गेस करायची. स्मॉल एम म्हणजे त्याची ॲपरंट मॅग्निट्यूड आपल्या पृथ्वीवर किती येते ही आपण पाहायची, ही गेस करायची ॲब्सोल्यूट मॅग्निट्यूड, आणि डी आपण सांगू शकतो. ओके, तर हे कसं सांगायचं, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी एक कन्सेप्ट येते एफ ची, दॅट इज फ्लक्स ऑफ दॅट लाईट. इट इज इनव्हर्स स्क्वेअर लॉ, सॉरी, जेवढा डिस्टन्स आहे, जेवढं डिस्टन्स वाढलं तेव्हा तेवढी लाईटची फ्लक्स हे आपल्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात आपल्याकडे येते. ओके, कन्सिडर करा F1 ही ल्युमिनोसिटी फ्लक्स आहे एका ताऱ्याची F1,
आणि त्याच्यामुळे M1 एवढी आपल्याला ॲपरंट मॅग्निट्यूड आपण त्याची पाहिलेली आहे. आणि दुसरा तारा F2 एवढी त्याची फ्लक्स आहे आणि M2 एवढी त्याची ॲपरंट मॅग्निट्यूड आपण मेजर केलेली आहे. ओके, तर वी कॅन डिरेक्टली से F2 डिवायडेड बाय F1, त्या दोघांच्या फ्लक्सचा जो रेशो आहे तो 100 to the power of M1 minus M2 divided by 5. This is very simple logic, कारण the next second magnitude scale ही या प्रमाणात चेंज होते. This logic can be easily verified. ओके, तर आपण काय करू, दोन्ही साईडला लॉग घेऊ. लॉग घेतल्यावर कसं होईल, log to the base 10 of F2 divided by F1, या ठिकाणी F1 आहे, is equals to log to the base 10 of 100 to the power of M1 minus M2 divided by 5. Power या ठिकाणी येईल M1 minus M2 divided by 5 multiplied by log to the base 10 of 100. Log is equals to log to the base 10 of F2 divided by F1. दिस इज नथिंग बट काय येईल या ठिकाणी, हा येईल 2 आणि या ठिकाणी येईल M1 minus M2 divided by 2.5. सो आपण असं पण लिहू शकतो M1 minus M2 is equals to 2.5 multiplied by log to the base 10 of F2 divided by F1. ओके, पण आपल्याला माहित आहे की हा अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं. सो वी कॅन राईट लाईक दिस 2.5 multiplied by log to the base 10 of d1 divided by d2 whole square m1 minus m2. आता हा स्क्वेअर इकडे जाऊन 5 करेल, log to the base 10 of d1 by d2 m1 minus m2. हा झाला आपला फॉर्म्युला. दिस इज इक्वेशन नंबर 2. या ठिकाणी आता आपण एक छोटस ट्रिक करणार. कन्सिडर करा, एकाच ताऱ्याबद्दल आपण बोलतोय, त्या ताऱ्याची मॅग्निट्यूड आहे M1, म्हणजे कन्सिडर करा M हा एक तारा आहे, त्याच्या मॅग्निट्यूड बद्दल आपण बोलतोय. आणि अर्थ वरून कन्सिडर करा आपण त्याची ॲपरंट मॅग्निट्यूड M एवढी कॅल्क्युलेट केलेली आहे. आणि आपण M2 म्हणजे 10 पारसेकला अंतराला उभं राहिल्यावर आपल्याला किती ॲपरंट ब्राईटनेस मिळेल, म्हणजे त्याची ॲब्सोल्यूट मॅग्निट्यूड किती असेल ही आपण गेस केलेली आहे. म्हणजे कन्सिडर करा आपण असं गेस केलंय की 10 पारसेकला जर आपण उभं राहिलो तर आपल्याला त्याचं किती भेटणार आहे, M, दॅट इज कॅपिटल M. ओके, आणि या ठिकाणी D1 काय असणार आहे, D1 हे रिअल डिस्टन्स असणार आहे, ही अर्थ वरून D आपल्याला फाइंड करायची आहे. अर्थवर आपल्याला स्मॉल m भेटलेला आहे. पण कन्सिडर करा आपण एक हायपोथेटिकल ऑब्झर्वर त्या ठिकाणी एक गेस केलाय, जो 10 पारसेकला उभं राहिलाय, त्याला तो कॅपिटल M भेटणार आहे आणि डिस्टन्स भेटणार आहे त्याला 10 पारसेक. D2 किती असणार आहे त्यासाठी, 10 पारसेक. तर ह्या व्हॅल्यूज आता आपण वर टाकू, तर आपल्याला काय मिळेल, M1 इज नाव M, M2 इज नाव ॲब्सोल्यूट मॅग्निट्यूड, आणि 5 जशाल तसा 5 log to the base 10 log to the base 10. D2 is D that we have to find, and D1 is D that we have to find, and D2 is 10 parsec. That we know because according to definition 10 parsec अंतराला उभं राहून जी मॅग्निट्यूड दिसते that is absolute magnitude, जी आपण गेस करतोय. इझिली गेस करता येते, त्याच्या वेगळ्या वेगळ्या मेथड आहेत. असं नाही की आपण तिथं उभं राहून मेजर करायचं, नो, इट इज नॉट लाईक दॅट. ओके, आणि हा फॉर्म्युला जर आपण मॉडिफाय केला तर तो फॉर्म्युला आपल्याला असा भेटतो, जस्ट मायन्यूट कॅल्क्युलेशन्स, अँड वी कॅन राईट लाईक दिस M minus capital M plus 5
डिवायडेड बाय 5 पार्सेक. हा फॉर्म्युला आपल्याला मिळतो. आणि m फाइंड करून m कॅपिटल M म्हणजे ॲब्सोल्यूट मॅग्निट्यूड गेस करून आपण कुठल्याही ताऱ्याचं अंतर मेजर करू शकतो. आणि ही खूप महत्वाची स्केल आहे, जगातली सर्वात महत्वापैकी एक ही स्केल आहे, ज्याचा वापर करून आपण कुठल्याही ताऱ्याचं अंतर आपल्या पृथ्वीपासून किती आहे ते सांगू शकतो. खूप महत्वाची, जगातला खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे हा. ओके, तर आपण चंद्रशेखर लिमिट पाहू. चंद्रशेखर लिमिट पुढच्या वेळेस कधी, पुढच्या लेक्चरमध्ये, म्हणजे काही लेक्चर नंतर. आणि त्यानंतर कॅपिटल M कसा ॲब्सोल्यूट आपल्याला कळतो आणि त्याच्यामुळे आपण प्रचंड लांब असलेल्या गॅलेक्सीचं सुद्धा करेक्ट अंतर कसं सांगू शकतो. आणि सुब्रमण्यम चंद्रशेखर अय्यर यांचं क्वांटम फिजिक्स वरचं जे कमांड होतं किंवा जे संशोधन होतं, याचा वापर करून, एवढा जुना फॉर्म्युला वापर करून आपण का ऍस्ट्रॉनॉमी मध्ये एवढे पुढे गेलो, ही खूप रंजक कथा आहे. ती ह्या फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला खूप व्यवस्थित कळते. ओके,